अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुचरणाभ्या नमः. जय जय नमो गणनायका, गजवदना, विघ्नहारका, मंगळमूर्ते, मंगळकारका, सुखदायका, दयाघना, तू सर्वेश्वर, पूर्ण काम, भक्त कामना, कल्पद्रुम, आरंभी तुझ करिता प्रणाम, सकल काम पुरवीसी, ऐसी तुझी विशुद्ध कीर्ती, सुरती स्मृती पुराणे गाती, म्हणून आरंभी तुझ गणपती, साष्टांग नमन करिता आहे. तरी दयाळा कृपा करून निरसी सकळ विघ्नांचे गण, उत्तम कवितार्थ बुद्धी देऊन कामना पूर्ण करी माझी, ऐसा प्रार्थिला गणपती. आता नमितो श्री सरस्वती, जे कवी जिव्हाग्री करुणी वसती, रसाळ ग्रंथ बोलविले. आता नमितो श्री सद्गुरु, जो परमानंदामृत सागरू, जयाच्या कृपा कटाक्षे नरू, भावाब्दी पारू पावत. आता नमो श्री धूत पापेश्वर, जो कुलस्वामी कृपासागर, तैशीच कुलस्वामिनी सादर, आर्या दुर्गा वंदितो. आता नमितो कवी निर्मळ, जाही रचिले ग्रंथ सोज्वळ, माता पित्रादिक जे वडील, तेही सकळ वंदितो. आता नमोजी पुरुषोत्तमा, पुराण पुरुषा पूर्ण कामा, योगी जन मनोविश्रामा, आत्मा रामा स्वामिया. तू अज अच्युत निरुपाधिक अनंत कोटी ब्रह्मांड नायक, जगदुत्पत्ती स्थित्यंतकारक, जगत व्यापक जगद्गुरु. तू सकळ देवांचे दैवत, काल काष्टादी कालामात्मा अनंत, तुझला जे का शरण रिघत, तया कृतांत बाधिना. तू वेदशास्त्रांसी अगोचर, तुझा नकळे कोणासी पार, त्रिगुणातीत सच्चिदक्षर, परात्पर परब्रह्म. त्वकृपा होता अंधपांगुळ, वेणे उल्लंघिती महाअचळ, आणि मुखही होती सुवाचाळ, वाचस्पती सारखे. तुझा गुणसमुद्र अनंत, त्याचा न लागे कोणासी अंत. ऐसे असता मी मूढ अत्यंत, वर्णना प्रवृत्त जाहलो. हे तो माझे धार्ष्ट्य तत्वता, तरी तुझ पुढे बोलता, काय पडेल मज न्यूनता. अवघी सत्तात्व कृपेची, काया वाचा मनोभावेसी, नमस्कारिती जे तुझसी, तया तू प्रसन्न ऋषिकेशी, बुद्धी देसी उत्तम. ऐसे संत बोलती म्हणून भावे करितो तुझ नमन, तरी भगवंता कृपा करून ग्रंथरचना करवी बा. असो व्यासे पाद्मी एक, आणि बृहन्नारदियात आणिक, अधिक मास महात्म्य सुरेख, गिरवाण भाषे वर्णिली जी, तयांचा काढूनी मतितार्थ, सकळ जना समजे यथार्थ. ऐसे महाराष्ट्र भाषे येथ यथामती वर्णितो, त्यात होता न्यूनाधिकता, संत श्रोती शमिजे सर्वथा. बाळबोबडे बोल बोलता, माता पित्रे आनंदती, निमिषारण्या माझी सुत, शौनकादी ऋषी जनाप्रत, नाना पुराण कथा विस्तृत, नित्य नूतन सांगतसे. तो एकदा ते सर्व ऋषी विनये विनविती सुतासी, हे व्यास शिष्या तू पुण्यराशी, आणि भाग्यवान आहेस. व्यासकृपे तद्वचनाचे सकळ हार्द जानसी साचे, म्हणून आम्ही सुव्यक्त वाचे, तुझ लागी विनवितो. ह्या असार संसारात सहस्रावधी स्त्रोतवे असत, त्यातून श्रेयस्कर थोडक्यात सारभूत असेल जे, आणि परमानंदासी कारण, संसाराब्धी तारक पावन, ते आम्हा ऋषी जना लागून सर्व विवरून सांगिजे. ऐशी ऋषींची ऐकोणी वाणी, सुत म्हणे हो महामुनी, मी केवळ विलोजन असोनी, मजला तुम्ही प्रश्निता. तस्मात धन्य झालो निश्चित, तरी व्यासापासून जे का श्रुत, तेची तुम्हास यथास्थित यथामती सांगतो. ब्रह्मनंदन नारद योगी, स्वेच्छे फिरता फिरता त्रिजगी, हिमाचलाच्या समीप भागी बद्रिकारण्ये पावला. जे नारायणाचे स्थान, परम पावन तपोवन, जेथे गगनापर्यंत महान वृक्ष विस्तीर्ण पसरले, जयाची छाया घनदाट, रविकिरणा नसे वाट, नाना लता कुंज संदट, ठाई ठाई शोभती,
बदरी आम्रातक बेल फणस जंबू धात्री रसाल आणि खर्जुरादी वृक्ष विपुल सदा सफल पैत जेथे विष्णू पादोदकी पवित्र जेथे गंगा वाहे विचित्र पशुपक्षादी जीव सर्वत्र निर्वर जेथे क्रीडती जेथे तेथे तुलसी वने शोभती पुष्प वृक्षांची कानने जाई जुई मालती सुमने प्रफुल्ल जेथे सर्वदा तपोधनांचा पूर्ण कटी जेथे शोभती गंगातटी ठाई ठाई योगी हटी योग साधना बैसले असंख्य सिद्धगण सतत परमानंद निमग्न असत देवगण ही आत्मसुखार्थ जेथे येऊनी राबती असो ऐशा त्या बद्रीवनी नर नारायणाच्या आश्रमस्थानी विरींची सुत नारद मुनी अकस्मात पातला तो तेथे नारायण ऋषी जितेंद्रिय महातापसी परब्रह्मा चिंतित मानसी तेजोराशी बैसलासे देव ऋषी मुनी सिद्धगण जया बैसले वेडून तया पाहताची ब्रह्मनंदन साष्टांगन मिता जाहला सवेची जोडून कर हृदय मधुरवाणी बोलता होय नारायणा तू निष्काम निष्क्रिय परमेश्वर आहेसी तुझ तपाचे कारण नाही परी ते करतोसी येठाई हे लोक शिक्षार्थ आणि काही असे मर्यादा स्थापनार्थ ना तरी ह्या कलियुगात एकेची केलेल्या पापे त्वरित ही मेदिनी बुडती समस्त आणि तरती पुण्य एकाच्या पूर्वी कृतादी युगामाझारी एक कृत पापे की पुण्ये सारी सर्वगत होत निर्धारी ऐसी स्थिती होती जी तैशा स्थितीचा केला लोप आता ह्या कलित पुण्य वा पाप करताची एक भोगितो आप इतरा लेप नव्हेची तरी सर्वी स्वये पुण्य करावे हेची स्वकृतीने सुचवावे यास्तव परोपकृती स्वभावे तप करीत बैसलासी ह्या असार संसारात विषयासक्त प्राणी समस्त गृह धन दारा पुत्रादिकांत लंपट झाले आहे ती तयांचे जेणे कल्याण होई आणि हितकर असेल माझेही ऐसे चित्ती विचारून काही सांगाया योग्य आहेस त्व मुखातून की जे श्रवण म्हणून येथे आलो शरण कार प्रिय तू भगवान ऐसे वेदही बोलतात तरी लोकोपकारार्थ काही कथा सांगे मजप्रत जियेच्या श्रवण मात्रे खचित निर्भय स्थान लाभेल पै ऐसे नारदोक्तवाणी ऐकून अत्यानंदे नारायण मुनी भगवत कथा पुण्यपावनी प्रेमे सांगू लागला मध्ये मध्ये ब्रह्मनंदन शंका घेऊन करी प्रश्न सवेची तयाचे समाधान नारायण करीतसे ऐसे क्रम ब्रहू चालला तो प्रसंगी नारायण बोलला नारद पुरुषोत्तमाचा भला सर्वोपरी महिमा असे ते ऐकूनी ब्रह्मनंदन म्हणे देवा पुरुषोत्तमाभिधान तुवा कथिला तो देव कोण आणि काय महात्म्य तयाचे ते मज कथी विस्तारेसी अत्युद्वय वाटते मानसी ऐसे ऐकुनी नारायण ऋषी देवर्षीसी बोलत नारदा त्वा पुसिले उत्तम तरी सांगतो एक वर्म पुरुषोत्तम ऐसे मासाचे नाम सहेतुक असे पै तयाचा स्वामी कृपासागर पुरुषोत्तमा होय साचार म्हणून त्यासही ऋषीश्वर पुरुषोत्तम म्हणतात आणि त्या मासाचे व्रत भक्तीने आचरता येता स्थित पुरुषोत्तम देव रमानाथ संतुष्ट होतो निर्धारे ऐसे नारायणे कथिले ते ऐकुनी नारदे पुशिले म्या चैत्राधिक मास सगळे शिशवर एकिले आहे त्यात पुरुषोत्तमाभिधान एकही मास नाही दान तरी पुरुषोत्तम हा कवण कैसा काय मास असे आणि याचा स्वामी कृपानिधी पुरुषोत्तम झाला कैसा कधी दाने घेणे जप पूजोपवासादी साधने कैशी कवणे करावी आणि ती तैशी करिता सर्व संतोष तो कोणता देव आणि तो कैसे काय अभिनव फल देतो कर्त्यासी हे आहे इतरही काही असेल ते सांग सर्वही दीनवत्सल साधू ते पाही न पुसिले तेही कथितात नारायणा पृथ्वीवरुती परीचे नर जे असती त्यातून परभाग्यानुवर्ती ऐसे असती कित्येक एक सदा दारिद्र्य पीडित नित्य रोगी कित्येक असत एक मनी पुत्र इच्छित परित्वा प्राप्त नव्हेची जडमुख अंध दांभिक विद्याहीन कुचेली एक नीच लंपट जर्जर नास्तिक तैसेची कित्येक परिसेवे नष्टाश आणि
भग्न संकल्प क्षीण सत्व अत्यंत कुरूप कित्येकांची अंगी अमुप रोग होत कुष्ठादी एका माता पित्याचा वियोग इष्टमित्रांचा नाही संग श्रेष्ठ वस्तू वर्जित व्यंग ऐसेही कित्येक होतात तरी ते जयाचे आचरणाने की पठणे किंवा श्रवणाने पुनच्च तैसे न होत कशाने ते मज सांगणे दयाळा वैधव्य आणि वंध्यता दोष हिलांग दुराधी अशेष रक्तपित्त अपस्मार विशेष तैसेची राजयक्ष्मादिक जे ह्या सर्व दोष समूहांनी दुःखित ऐशा नरा पाहुनी मी अति दुःखित झालो म्हणून कृपा करी मजवरी जैसे तोषेल ममांतरंग तैसे सविस्तर मजला सांग तू सर्व तत्वांचा निधी अभंग सर्वज्ञ सर्मर्थ आहेसी ऐसे देवर्षीचे वचन ऐकून बोले नारायण नारदा लोकहिता कारण उत्तम प्रश्न केलासे तरी श्रीकृष्ण नाथे युधिष्ठिरासे कतली होते तेची तुझ मी सांगतो येथे एकाग्रचित्ते एकीचे दुर्योधनादि कौरव अशेष महाकपटी दुष्ट विशेष तई एकदा युधिष्ठिरास कपट दूते फसवले कपटपाशी क्रीडा करून सर्वस्व घेतले हिरावणे राजभृत्य वस्त्र की भूषण काहीच नाही उरवले शेवटी प्रिया याज्ञसेनी ती जिंकली पणा लावून सभेची तियेची ओढीत आणून सभे माझी विटंबिले आणि दुःशब्द बोलून नाना पांडवांची केली निर्भत्सना ती एकूण सभ्यजन माना खाली घालून बैसले कोणी काही न करी भाषण द्रौपदी झाली अतिदीनती श्रीकृष्णे गुप्त येऊन रक्षण केले तियेचे मग ते धर्मादी पंडुसुत राज्य टाकून या समस्त अत्यंत दुःखे कृष्णेसहित वनवासार्थ चालेले वनोपवने अतिक्रमून जाऊन राहिले काम्य कौनी मारण्यवासी जैसे मुनी तैसे झाले तत्काळ अंगावरी नाही वसन करीत वल्कले परिधान कंद मूल फलाचे अशन रात्री शयन भूमीवरी कमंडूलोचे जलपात्र द्रव्य लेश नसे अणुमात्र दैवगती अत्यंत विचित्र काय सांगू नारदा असो ऐसे ते पंडुसुत द्रौपदीसह काम्यकवनात नाना दुःखांचे अनुभव घेता कालक्रमित राहिले पुढे एकदा द्वारकाधीश सेवे घेऊन मुनिगणास दुःखित पांडवा भेटावयास काम्यकवनास पातला तया पाहता क्षणी ते पांडव परमानंदे उठले सर्व प्राणागमने देह सजीव होऊन जैसे उठावे सभेची धर्म भीम अर्जुन पुढे धावले तिघेजण प्रेमा भरे श्रीकृष्णा लागून अनुक्रमे आलिंगिले नंतर नकुळ सहदेवानी मस्तक ठेविले कृष्णचरणी गहीवरून याज्ञसेनी पाया पडली तक्षण तो त्या पांडवांची दुःख दशा आणि द्रौपदी झाली बहुत कृशा ऐसे पाहुनी द्वारकाधीशा दुःख अत्यंत झाले आणि कौरवांच्या नाशा लागून चित्ती चेतविला क्रोधाग्न आरक्त झाले दोन्ही नयन तप्त लोह गोल जैसे भालपटी पडल्या आठी अत्यंत वक्र झाल्या भ्रुकटी कल्पांत कळीचा घोर धुर्जटी जैसा जगज्जेटी जाहला करकरा दात खाऊनी महाकाळसा उठला तक्षण अग्निज्वाळा परी मुखातून उष्ण श्वास चालले ते कृष्णाचे भयानक रूप पाहुनी सर्व भ्याले उमूप अंगी सुटला थरथर कंप कर्तव्य काही सुचेना ते धर्माधिकी अर्जुनाला सुतविता शनित उठला हस्त जोडून श्रीकृष्णाला अतिविनय प्रार्थित म्हणे हे कृष्णा रुक्मिणी कांता देव देवा जगन्नाथा तू सकळ जगाचा त्राता भक्त कैवारी आहे स निश्चये जयाच्या केवळ दृष्टीपातेसी ब्रह्मादी जाय विलियासी तयाच्या कोपे जगाची कैशी काय की स्थिती होईल याचा अंतरी विचार करी पुष्ट कोप शीघ्र आवरी द्विधांच्या कोपे सत्वरी जगत प्रलय होईल देवा तू सर्वज्ञ परमेश्वर सर्व मांगल्य बीज परिकर त्वाची हे सकळ चराचर स्वये सृजिले असे पे तरी ह्या स्वकृत जया लागून कैसा साहरिसी आपण एके अपराध केला म्हणून तुझसी दुजाशी कोण शासील की मशक देती बहुत त्रास म्हणून त्यांचा कराया नाश आपुल्या राहत्या मंदिरास कोण पुरुष जाईल अंतरी पाहे विचार
विचारून तू सर्व चेत्ता भगवान, मी अनाथ पामर हीन दीन चरणी शरण रिगत आहे. यवम प्रार्थुनिया सादर अर्जुन केला नमस्कार, तैतो भक्तवत्सल शारंगधर प्रेमपुरे थपथपला आणि समूळ कोप निरसून सौम्य झाला चंद्रासमान. ऐसा तयासी विलोकुनी पांडव पूर्ण आनंदले आणि प्रेमे वंदुनी हरिचरण मग वंदिले सर्व मुनिगण. आसन पाद्याती समर्पण केले पूजन सर्वांचे आणि कंदमुळ फलाधिक प्रेमे समर्पिली अनेक. बहुकाळे भेटला जगन्नायक तैसे कौतुक काय सांगू, मग ते धर्माधिक पांडव कृष्णा सन्निध बैसले सर्व. तयासी अश्वसाया केशव गोष्टी सांगू लागला. तेव्हा युधिष्ठिर कृष्णाप्रत स्वहितार्थ आणि परहितार्थ नारदा तू प्रश्निले सांप्रत, ऐसेची प्रश्निता झाला. तयावरी रुक्मिणी रवण रायासी उत्तर दे आपण, ते कथानक पुण्य पावन पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. इति श्री अधिक मास महात्म्य सार बृहन्नारदीय पद्माधार सज्जन श्रुते एकोत चतुर प्रथमाध्याय मधुर हा इति प्रथमोध्याय. प्रिय भक्तांनो, पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात रोजच्या रोज होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख, समाधान, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ, उपाय, व्रत, माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि हो, तसेच तुम्हाला जर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य, पंचांग, धार्मिक उपाय आणि माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. या संस्कार वर्गामध्ये मी रामरक्षा, भीमरूपी, गणपती स्तोत्र यासारखे अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ घेण्यासाठी आजच माझ्या परिवारात सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.